नमस्कार मित्रांनो, मी हर्षद कुंभार. आज मी घेऊन आलो आहे पुन्हा माझा नवीन व्हिडिओ. हा माझा 12वा व्हिडिओ असेल आणि आज आहे शुक्रवार आणि दिनांक 21. या आठवड्यामध्ये मी आधी 2 वेळा येऊन गेलोय. काल पण आलो होतो आणि मंगळवारी पण येणं झालं. मी 2 दिवस ऑफिसला येऊन जाऊन केलं, पण त्यावेळेस मला शूट करायला जमलं नाही. आपण म्हटलं आज करावं. ठीक आहे, तर उद्या आहे शनिवार आणि मग रविवार. नेहमीप्रमाणे मला आहे सुट्टी. आज आपण चर्चा करणार आहे एका कोट विषयी. मी त्याची पोस्ट ऑलरेडी टाकलेली आहे इंस्टाग्राम आणि यूट्यूब शॉर्ट मध्ये, आणि अर्थातच त्या संबंधीचा व्हिडिओ मला बनवायचाच होता, तर तो मी आज बनवतोय. तर सुरू करूया. सर्वात आधी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये. आतापर्यंतचे 11 व्हिडिओज मी टाकलेले आहेत, तर ते नक्की जाऊन बघा. वेगवेगळ्या कोटवरती मी सविस्तर माहिती दिलेली आहे आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही ती सगळी व्हिडिओज पाहून त्याच्यावरती तुमचं मत मांडाल. ठीक आहे, तर आज पाहूया आपला नवीन विषय. आजचा विषय आहे किंवा मग आजचा कोट असा आहे की 99% जरी तुम्ही स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास ठेवत असला, म्हणजे 99% जरी तुमची मेहनत असली, तरी 1% हा तुमचा विश्वास जो असतो तो चमत्कारावरती असतो. ठीक आहे, साधा आहे, सोपं आहे, एका वाक्यातलं आहे. काहींना अर्थ कळाला असेल, काहींना कदाचित कळला नसेलही, तर आपण त्याच्यावरच डिटेल मध्ये बोलूया आज. ठीक आहे, तर मी असं का म्हणालो की 99% मेहनत आणि 1% चमत्कार. बरीचशी उदाहरणं आपण बघूया त्याच्या मागची. कारण कुठल्याही गोष्टीला अचीव करायचं असेल तर तुम्हाला मेहनत ही करावीच लागते. ठीक आहे, कोणतं एकदम साधंच उदाहरण तुम्ही घ्या. तुम्ही जर विद्यार्थी असाल किंवा मग नोकरी मध्ये काहीतरी करत असाल किंवा तुम्हाला कोणतं एखादं पद मिळवण्यासाठीच सराव असू दे किंवा परीक्षा असू दे. ठीक आहे, तर तुम्ही मेहनत करता. आता समजा आपण 10वीच्या विद्यार्थ्यांचं उदाहरण घेऊया. त्यांचे सध्या आता एक्झाम चालू होतील किंवा ठीक आहे, तर त्यांचं कसं असतं की वर्षभर ते लोक अभ्यास करतात, पूर्ण वर्षभर अभ्यास करतात आणि शेवटी पेपरच्या वेळेस तुम्ही स्वतः ही गोष्ट अनुभवली असेल की पेपरच्या वेळेस आपल्याला कुठंतरी असं मनात वाटत असतं की बाबा सोपा पेपर पडावा, है ना, किंवा मग तुम्ही जो धडा किंवा मग जो मुद्दा तुम्ही क्लिअर केलाय, स्वतः एकदम समजून घेतलेला आहे, त्याच्यातलंच काहीतरी मला प्रश्नपत्रिकेत यावं, म्हणजे मी माझे पूर्णच्या पूर्ण मार्क त्यातून मिळवेन. म्हणजे हा चमत्कार घडावा हे कुठेतरी तुमच्या मनामध्ये तुम्हाला वाटत असतं, बरोबर. म्हणजे ती 99% मेहनत आहे, ती तर तुम्ही केलेली आहेच, बरोबर. पण शेवटी काय वाटतं की 1% चांगला पेपर यावा. मग हेच आहे. ठीक आहे, माझा जो कोट आहे तो याच संबंधी आहे की त्या 1% वरती आपण विश्वास ठेवतोच. ठीक आहे, पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की चमत्कार म्हणजे असं वेगळं काही नसतं मुळात. आणि मी त्याच्यावरच जास्त आज प्रकाश टाकणार आहे की चमत्कार म्हणजे असं वेगळं काहीच नसतं. तुमच्या
मेहनतीतून जे तुम्हाला प्राप्त होतं की मग ते यश असेल किंवा आपण त्याला फळ पण म्हणतो, मेहनतीचं फळ, ते जे तुम्हाला प्राप्त होतं ना, हे त्या मेहनतीचं रसायन आपण म्हणूया, कारण त्यातूनच आपल्याला काहीतरी उत्पन्न मिळतं, बरोबर. मग त्या सगळ्या मेहनतीच्या गोष्टींमधनच जे तुम्हाला प्राप्त होतं यश, तेच मुळात एक चमत्कार असतो. त्याला खरं चमत्कार म्हणलं पाहिजे. ठीक आहे. आता अजून एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर, की समजा जसं की MPSC UPSC वाले विद्यार्थी असतात, ते लोक पण वर्षभर तयारी करतात, बरोबर. काही काही याच्यामध्ये तर त्यांना लेखी पण असते आणि ग्राउंडचे हे पण असतात प्रकार, बरोबर. मग त्यांचं काही काही लोकांचं कसं असतं की ते लोक मैदानी याच्यामध्ये चांगले असतात, कारण त्यांचा तेवढा सराव असतो, पण त्यांना अभ्यासाची गोडी नसल्यामुळे मग ते अभ्यासामध्ये थोडेसे कमी असतात, बरोबर. मग ते असा विचार करतात की लेखीमध्ये तरी मला चांगले मिळू दे, मग म्हणजे माझं हे तरी क्लिअर होईल, भरती तरी क्लिअर होईल, त्या अनुषंगाने मग हा चमत्कार व्हावा असं त्याला वाटत असतं, बरोबर. आता आपण असं का म्हणतो की चमत्कार घडला पाहिजे, कारण आपल्याला काय असतं ना, समाजामध्ये राहून राहून बऱ्याचदा ह्या गोष्टी ना एकदम बेमालूम किंवा मग अनाहूतपणे ना बिंबवल्या जातात आपल्या मनावरती ह्या गोष्टी, की चमत्कार घडतो. म्हणजे काय असतं की जे दुसरे बघणारे लोक असतात ना तुमचं यश, त्यांना तुमची मेहनत माहीत नसते, बरोबर. त्यांना डायरेक्ट तुमचं यश दिसतं. त्यामुळे ते लोक असंच म्हणतात की बघ त्याच्यासोबत असं झालं, हे घडलं है ना, हा चमत्कार झालाय, असं त्यांचं म्हणणं असतं. पण त्यांना त्याच्या मागची मेहनत माहीत नसते, त्यामुळे त्यांना जे यश दिसतं ते यश असतं. आता अजून एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर क्रिकेटची मॅच घ्या. आपण मागची वर्ल्ड कप फायनल बघितलं तर आपण हारलो होतो, बरोबर. म्हणजे एवढ्या सगळ्या मॅच जिंकून पण, पूर्ण साखळी सामने सगळे जिंकून आपण फायनल मध्ये जाऊन हारलो. ठीक आहे, त्याला असतील बरीचशी कारणं असतात त्याच्या मागे, पण तिथे जाऊन आपण हारलो, त्यामुळे आपल्याला असं म्हणता येतं का की त्यांना यश मिळालं नाही. पण ते जर जिंकले असते तर मेन काय गोष्ट ठरली असते की ते लोक फायनल जिंकले, हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं असतं. पण ती फायनल जिंकण्यासाठी प्रत्येक खेळाडू स्वतः किती फिट राहतो, किती सराव करतो, हे कोणी एवढं लक्षात घेत नाही. किंवा ह्या गोष्टी ह्या साहजिकच, कारण हा काळ मोठा असतो, त्यामुळे तो किती लक्ष ठेवायचा, त्यामुळे लोक ती गोष्ट एवढी महत्वाची मानत नसतील आणि ते लक्षात ठेवत नसतील. ते लोक काय बघतात, हा वर्ल्ड कप जिंकला ना, आपल्याला यश मिळालं, म्हणजे चमत्कार केला लोकांनी, या खेळाडूंनी चमत्कार केला आणि हे मिळवलं, वर्ल्ड कप मिळवलं. तसंच त्यामुळं ही लोकांची वृत्ती असते जी आपल्यावरती बिंबवलेली आहे. म्हणजे हे काय आत्ताची गोष्ट नाही, हे खूप जुनी गोष्ट आहे, पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. आपल्याला नेहमी यशाबद्दल सांगितलं जातं, त्यामुळे आपण काय करतो की मेहनतीला प्राधान्य कमी देतो. आणि होतं तसं, बऱ्याचशा लोकांच्या बाबतीत होतं, त्यांना फक्त यशच दिसतं आणि मेहनत घ्यायची त्यांना एवढं ते गोष्ट महत्वाची वाटत नाही. ठीक आहे, त्यामुळे काय होतं की मग आपल्याला मेहनतीपेक्षा मग अरे चमत्कार घडला पाहिजे, काहीतरी चमत्कार घडला पाहिजे. ठीक आहे, असंच त्यांच्या नेहमी डोक्यात येतं. मग त्यांनी सराव करू दे नाही तर नाही करू दे, पण त्यांचा विश्वास मग चमत्कारावरती बसतो. आता मला एक सांगा, तुम्हाला एक मी प्रश्न विचारतो. समजा की दोन प्रकारचे लोक आपण घेऊया. एक आहे जो वर्षभर सराव करतो, ठीक आहे. आपण उदाहरण खेळाडूंच घेऊया, ठीक आहे. दोन खेळाडू आहेत. एक खेळाडूनी वर्षभर सराव केला, खूप मेहनत घेतली, फिटनेस चांगलं ठेवलं, ठीक आहे. आणि दुसरा खेळाडू आहे, त्याने एवढं फिटनेस कडे लक्ष दिलं नाही किंवा सराव एवढा केला नाही, ठीक आहे. आणि जर सिलेक्शन कमिटीने या दुसऱ्या खेळाडूला जर घेतलं टीम मध्ये, ज्याने सरावच केलेला नाहीये, तर तो काय करू शकतो का? काहीच करू शकत नाही, कारण त्याची तयारीच नाहीये.
त्यामुळे त्याला जी जी संधी दिलेली आहे त्याची तो माती करणार नक्कीच, बरोबर. आता या उलट समजा ज्याने सराव केलेला आहे त्याला जर टीम मध्ये घेतलं तर तो नक्कीच तो चांगला परफॉर्म करेल, कारण त्याचं फिटनेस आहे, त्याचा सराव आहे. ठीक आहे. मग हा जो असतो ना, हे जे संधी मिळणं किंवा यश मिळणं हा खरं तर एक चमत्कार असतो. ठीक आहे. त्यामुळे माझा जो कोट आहे ना तो खरं तर तिरकस याच्यामध्ये मी लिहिलेला आहे की तुम्ही जो चमत्कारावरती जो विश्वास ठेवता ना तो ठेवायला नाही पाहिजे. त्याच्याऐवजी तुम्ही मेहनतीवरती विश्वास ठेवा, कारण चमत्कार हा जन्म घेतो, म्हणजे ज्याला आपण यश बोलतो ना तो जन्म घेतो हे तुमच्या मेहनतीतूनच घेतो. तो असं वेगळं कोणी तुम्हाला आणून देत नाही. आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली याच्यामध्ये तर बऱ्याचदा काय होतं की आपलं यश हे दुसऱ्याच्या हातात असतं. म्हणजे परीक्षा म्हणा किंवा इतर कोणतेही असे स्पर्धा परीक्षा म्हणा, ठीक आहे, किंवा मग जिथे पण जज बसलेले असतात किंवा परीक्षा असतात, म्हणजे त्यांच्या हातात तुमचं मार्क्स त्यांच्या हातात असतात, किती द्यायचे किती नाही, त्यांचं जजमेंट असतं, बरोबर. त्यामुळे अशा वेळेस आपण नेहमी चमत्कारावरती विश्वास ठेवायला तयार होतो स्वतःहून. आपलं मन आपल्याला तसं तयार करतं की अरे हा मला जज करणार आहे किंवा मग हे लोक मला माझं परीक्षण करणार आहे. त्यामुळे मग आपलं मेहनतीवरती आपण डाऊट घ्यायला सुरुवात करतो आणि आपलं लक्ष, आपलं मन जे आहे ना, आपलं लक्ष त्या चमत्कारावरती ढकलून देतं की यार मला ना या परीक्षकांनी नीट जज केलं पाहिजे, मी पास झालो पाहिजे असं. त्यामुळेच आपल्या मुळात चमत्कार व्हावा असं वाटणं हा सगळा मनाचाच खेळ आहे आणि त्याच्यामध्ये ही सगळी कारणं आहेत. ज्याच्यामध्ये तुमचं रिझल्ट येणं हे समोरच्या दुसऱ्याच्या हातात असतं, त्यावेळेस तुम्हाला तसं वाटणं साहजिक आहे, यात गैर असं काही नाही आहे. पण म्हणून तुम्ही लोकांनी मेहनत कमी करावी असं नाही होत. ठीक आहे, तुम्हाला मेहनत तर तुमचं 100% देणं भागच आहे, गरजेचं आहे. कारण तुम्ही मेहनत केली नाही तर तुम्ही त्या संधीचं काहीच करू शकत नाही, त्यात तुम्हाला काही निष्पन्न होणार नाही. त्यामुळे परीक्षक जो पण आहे तो या वेळी तर म्हणजे अशा वेळी जेव्हा सराव केलेला नसतो त्यावेळेस तर तुम्हाला नक्कीच तो तुम्हाला निगेटिव्ह हे करणार. त्यामुळे यश मिळण्याचा तर मग चान्सच नाही अशा केसमध्ये. ठीक आहे. तर अशी काही कारणं आहेत. दुसरं अजून एक रिझन तुम्ही जर बघाल की यश आपल्याला पटकन पाहिजे असतं. आपल्याला आता ती सवय झालेली आहे की प्रत्येक गोष्ट आपल्याला लगेच हवी असते, पटकन काहीतरी मिळावं. मेहनत असो नसो पण पटकन आपल्याला एखादी गोष्ट हवी असते. मग हे पण एक असे आहे की जे समाजाने आपल्यावरती बिंबवलेलं आहे, यश लवकर मिळायला पाहिजे. पण इंग्रजीत एक म्हण आहे, इझी कम इझी गो, म्हणजे जे जेवढा लवकर येते ते तेवढाच लवकर परत जातो. आणि जे बराच काळ टिकतं जे बराच काळ टिकतं ते असं असतं ज्याच्यावरती मेहनत घेतलेली असते. म्हणजे त्याच्यात ती ताकद असते त्या गोष्टीमध्ये, कारण तुमची मेहनत त्या गोष्टीचं आयुष्यमान वाढवतं, तुमचं जे यश असेल त्याचं. ठीक आहे. त्यामुळे असं समजू नका की मेहनत एक दिवसाचीच असते, फक्त मेहनत करायला वेळ लागतो आणि वेळ द्यावा लागतो. ठीक आहे. हे झालं पूर्ण कोट बद्दल. काही काही वेळेला असं होतं ना की मला अजून काही काही उदाहरणं आठवतात की चमत्कार घडल्यासारखं आपल्याला वाटतं खरं. म्हणजे काही वेळेला काय होतं ना, म्हणजे मी पुन्हा क्रिकेटचंच उदाहरण देतो त्याला. त्यावेळेला असं होतं की आपण एखादी मॅच पूर्ण हरायला येतो है ना. म्हणजे काही काही वेळेला असं होतं की शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याला कधी कधी 20-25 रन 26 रन पाहिजे असतं आणि आपण पूर्ण या कन्क्लुजन वरती येतो की आता ही मॅच हरणारच आहे. ठीक आहे. पण तेव्हा त्यावेळेस खेळत असलेला बॅट्समन तो असं काहीतरी स्वतःचा परफॉर्मन्स दाखवतो की आपण ती मॅच जिंकतो. ठीक आहे. आणि मग त्यावेळेस आपल्याला काय वाटतं, अरे चमत्कार झाला, म्हणजे देवाची कृपा झाली आणि आपण मॅच जिंकलो.
आता हे पण लोकांचा दृष्टिकोनच आहे, किंवा मग आपण पण त्या लोकांमध्येच येतो ना. पण आपण पण त्यावेळेस असंच म्हणतो की बरं झालं याला सद्बुद्धी दिली देवानी, की असं बॅटिंग केली पाहिजे, असं केलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे त्याचं स्वतःच जे मानसिक नियंत्रण त्यावेळेस असेल आणि त्याने ज्या प्रकारे ती बॅटिंग त्यावेळेस केली असेल ते आपण गृहीतच धरत नाही. आपण काय बोलतो की बरं झालं त्याला सद्बुद्धी आली आणि त्याने अशी बॅटिंग केली म्हणून आपण जिंकलो. म्हणजे हे सगळं आहे ना, हे या गोष्टी आपल्याला बिंबवलेल्या गेलेल्या असतात पहिल्यापासून. त्यात आपली अशी वैयक्तिक कोणाची चूक नसते. हे आधीपासून हे असं चालत आलेलं आहे. तुम्ही बऱ्याच वेळा हे गोष्टी ऑब्झर्व केल्या असतील. बऱ्याच वेळा आपण एखाद्याची स्वतःच स्किल असतं किंवा एखाद्याच्या मनाचं जे निर्णय असतात, निर्णय क्षमता जी असते त्याच्यावरती आपण चिन्ह निर्माण करतो आणि आपण त्याला असं या गोष्टीमध्ये प्रतिरूप देतो की देवाने याला सद्बुद्धी दिली. म्हणजे त्याचं स्वतःच काही कर्तृत्व नाहीच आहे त्याच्यामध्ये. त्याने किती पण मेहनत घेतली असेल त्यामागे, त्या गोष्टीला आपण सरळ सरळ डावलतो. आणि ज्या गोष्टीमध्ये पण आपण देवाची कृपा किंवा देवाची करणी असं जिथे पण आपण नमूद करतो ना, ती गोष्ट आपण समजतो की चमत्कारच झाली. आता तुम्हाला लक्षात आलं असेल या उदाहरणात मी काय बोलतोय ते. ठीक आहे, आता कोणताही सक्सेसफुल तुम्ही व्यक्ती घ्या आपल्या समाजातला. म्हणजे समजा सचिन तेंडुलकर असेल किंवा लता मंगेशकर असतील, हे सगळे लोक एवढे यशस्वी झाले त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये, त्यांनी नाव कमवलं. मग हे करण्यामागे त्यांची मेहनत तर सगळ्यांना माहितीच आहे ना. म्हणजे सचिनचं तर तुम्हाला वेगळाच काय सांगायला नको. सचिन तेंडुलकरचं त्याने किती तास मेहनत केली, त्यांनी किती प्रकारचे वेगवेगळे बॉल खेळण्याची प्रॅक्टिस केली, त्याला किती इंजरीज झाल्या सगळ्यांना माहिती आहे. पण त्याने खेळणं सोडलं का? नाही सोडलं. त्याने जोपर्यंत त्याला शक्य होत आहे, जोपर्यंत खेळण्याची एज असते तोपर्यंत त्यांनी एवढे इंजुरीज असून पण तो प्रॅक्टिस करूनच खेळायला हे व्हायचा. त्याच्यामुळे त्याचं रेकॉर्ड्स बघा, कोणी आजही कोणी मोडू शकत नाही असे त्याचे रेकॉर्ड्स आहेत. हे एक उत्तम उदाहरण झालं या बाबतीत सांगायचं झालं तर. पण सचिननी जर असं चमत्कारावरती विश्वास ठेवला असता की बाबा जाऊ दे, जे होईल ते होईल, आपण ग्राउंड मध्ये बघूया, है ना, मग असं केलं असतं तर त्याला ते मिळालं असतं, काही यश नसतं मिळालं. त्यांनी ती मेहनत तेवढी सराव केल्यामुळे त्याला प्रत्येक बॉलचा अंदाज येत होता आणि त्यामुळे तो त्या दृष्टीने खेळायचा. ठीक आहे, तर माझा सांगण्याचा मुद्दा हाच आहे की चमत्कारावरती विश्वास ठेवला नाही पाहिजे. जे काय असते तुमची मेहनत असते. चमत्कार हे फलित असतं, फलित तुमच्या मेहनतीचं. ठीक आहे, ते तुम्हाला एक मनाला बरं वाटावं म्हणून तुम्ही म्हणत असाल की चमत्कार झाला पाहिजे. पण तसा दृष्टिकोन ठेवण्यापेक्षा मेहनतीवरती जास्त लक्ष केंद्रित करा. त्यामुळे कुठला चमत्कार घडावा या गोष्टीवरती तुम्ही येणारच नाही. तुमचं स्वतःचं मन असं खंबीर तुम्ही केलं पाहिजे की बाबा माझी मेहनत तर मी 100% केलेली आहे ना, आता जे होईल ते होईल. म्हणजे काहीतरी चमत्कार घडला पाहिजे असं या विचाराने मी कुठल्याही स्पर्धेसाठी किंवा परीक्षेसाठी जाणार नाही. जे पण येईल ते मी चांगलं उत्तमरित्या त्याचा सामना करू शकतो, ही वृत्ती मनात तयार झाली पाहिजे. अशी तुमची मेहनत पाहिजे, एकदम प्रामाणिक. ठीक आहे, आज बऱ्यापैकी व्हिडिओ मी मुद्दाम मोठा करतोय, थोडस शांतपणे हळू गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून ना तुम्हाला मुद्दा अजून व्यवस्थित स्पष्ट होईल. आजचा व्हिडिओ हा सर्वात मोठा होणार आहे मला माहिती आहे, पण मी प्रयत्न करतोय की जेवढं मला बोलता येईल तेवढं मी बोलण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्या बाबतीत असं कधी घडलंय का की बाबा तुम्ही, म्हणजे घडलं तर असणार नक्की, माझं तर नक्कीच झालं होतं की 10वीला
एवढी मेहनत केली होती, पण शेवटी वाटायचंच की चांगले पेपर यावे किंवा कोणत्याही परीक्षेत असू दे. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये म्हटलं तरी नोकरी शोधणाऱ्या माणसांचं असू दे किंवा व्यवसाय करणाऱ्या लोकांचं असू दे, त्यांना पण असं वाटत असतं की लवकर यश मिळावं, काहीतरी चमत्कार घडावा, माझा व्यवसाय सेटल व्हावा किंवा मग मला ही नोकरी मिळावी. काही काही लोकांच्या अशा ड्रीम कंपन्या असतात ना, की जसं की अमेझॉन आहे, गुगल आहे, त्या लोकांची सिलेक्शन प्रोसेस खूप मोठी असते. 6-7 इंटरव्ह्यू होतात गुगलमध्ये, अमेझॉनमध्ये. त्यामुळे तुम्हाला जर एखादी गोष्ट येत असली तरी तुम्ही कोणत्या इंटरव्ह्यू मध्ये फेल व्हाल तुम्हाला माहित नसेल. त्यावेळेस आपण असं काहीतरी मनात येतं आपल्या की बाबा चमत्कार होऊ दे आणि माझे सगळे राऊंड क्लिअर होऊ दे, है ना. तर असंच आहे. पण ते काही असो, मेहनत तर केलीच पाहिजे. मेहनतीला कोणताच पर्याय नाहीये जगामध्ये, ठीक आहे. आणि जी गोष्ट तुम्हाला मेहनतीशिवाय मिळते ना, त्याचं आयुष्य खूप कमी असतं. हेही तेवढंच महत्वाचं आहे, ते लक्षात घेतलं पाहिजे आपण. ठीक आहे. ठीक आहे. तर मला सांगा, आजचा विषय तुम्हाला कसा वाटला? माझे मुद्दे तुम्हाला पटले का? मी दिलेले उदाहरणं तुम्हाला, अर्थात हे उदाहरणं सगळे जगजाहीर आहेत, मी काय नवीन असं वेगळा घेऊन आलेलं नाहीये. पण जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हटलेलं आहे की एखादी गोष्ट व्यवस्थित पटवून दिली का ती पटते, मग ती वाचून असेल नाही तर ऐकून असेल. तर तुम्ही माझे व्हिडिओ नुसते ऐकले तरी चालतील, पाहायची गरज नाहीये. कारण मी तर फक्त ड्रायव्हिंगच करते, त्यामुळे एवढं काय पाहण्याची गरज नाहीये. मी पण स्वतः जास्त व्हिडिओ मध्ये बघत नाही, मला फक्त बोलायचं आहे. ठीक आहे. तर अजून एक सांगेन की आधीचे सगळे व्हिडिओ तुम्ही बघा, त्यात पण मी वेगवेगळे विषय मांडलेले आहेत. आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आजचा विषय कसा होता ते नक्की सांगा कमेंट सेक्शन मध्ये, तुमचे अनुभव सांगा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून लोकांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे. आतापर्यंत सबस्क्रायबर मला दिसत आहेत 56 सबस्क्रायबर झालेले आहेत. 0 पासून सुरुवात होती, 56 पर्यंत पोहोचलोय. त्यामुळे आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलंय ते सगळ्यांचे मनापासून आभार. आणि तुम्ही जर अजून शेअर करत राहिला तर नक्कीच अजून सबस्क्रायबर वाढतील. त्यामुळे ती एक माझी विनंती आहे की तुम्ही अजून शेअर आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर आजच्या पुरतं मी थांबतो इथेच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासहित. आणि तुम्हाला जर एखादा स्पेसिफिक विषय घेऊन जर वाटत असेल की मी त्याच्यावर बोलावं तर तेही नक्की सांगा, मी प्रयत्न करेन. कारण माझं मी आतापर्यंत एवढं लिहून ठेवलेलं आहे की नक्कीच कुठला तरी विचार तुमच्या त्या मागणीशी मिळता जुळता असेल आणि मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवू शकेन नक्कीच. आणि जरी नसला तरी पण मी माझ्या पद्धतीने माझं जेवढं आत्तापर्यंत आत्मचिंतन आहे किंवा मी जेवढा आत्तापर्यंत विचार केलेला आहे त्याच्यानुसार तरी मी नक्कीच त्याच्यावरती बोलू शकतो, असं आहे ते. ठीक आहे. चला तर मग मी थांबतो इथेच. तुम्ही काळजी घ्या, तुमच्या सोबत असलेल्यांची काळजी घ्या आणि मेहनतीवरती विश्वास ठेवा. चमत्कार काय आपल्याच हातात असतो. ठीक आहे. चलो देन, टेक केअर, बाय बाय, हॅव अ गुड डे. भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये. थँक्यू.